जय शिवराय मित्रांनो, आज आपल्याला जायचं होतं फिरायला, दर्शन वगैरे करायला जावं म्हणलं. मंदिराचं खूप दिवसांनी गेलो नव्हतो. मामाचा मुलगा आलता संगतीला, त्याला कॉल वगैरे केला, बोलून वगैरे घेतलं, निघलो वगैरे मस्त. जवळपासच मंदिर होतं आपल्या गावाजवळ. असंच पोहोचवलं मंदिराजवळ. तुम्हाला तिथून मंदिर वगैरे दाखवलं, तर तिथे गेल्यानंतर थोडं तुम्हाला शीन वगैरे दाखवतो. बघू शकतात किती भारी शीन वगैरे. आता जायचं आहे आपल्याला दर्शन वगैरे करण्यासाठी, कारण हे मंदिर नवीन बनलं तिथं आणि खूप दिवस झाली इच्छा होती दर्शन वगैरे करण्यासाठी. चला मी तुम्हाला दाखवतो ह्या मंदिराचं बांधकाम वगैरे एवढं खतरनाक झालेलं आहे की नाही. मी पहिली बारीच चालतो वगैरे बघण्यासाठी, तर निघलोत आपण. मध्ये एंट्री वगैरे केली, तसं चालत पुढं बघू शकतात किती भारी शीन वगैरे आहे. एकदम खतर मंदिर दिसतंय. तसंच नाही का, मध्ये एंट्री वगैरे केली, दर्शन वगैरे करण्यासाठी मध्ये आलो. तर मध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकतात किती भारी मूर्ती वगैरे आहे. डायरेक्ट मध्ये आलो, कारण व्हिडिओ वगैरे काढायला परवानगी नव्हती, पण तरी पण मी शूट वगैरे केला, दर्शन वगैरे घेतलं सगळ्या मूर्तींचं. या मंदिरावर व्हिडिओ वगैरे शूट करण्यासाठी परवानगी वगैरे नाही, तरी पण आपण शूट वगैरे केला, कारण नाही का ते महाराज आपल्या ओळखीचे इथं. तर दर्शन वगैरे केलं, निघलोत बाहेर. तुम्हाला नंदी महाराज वगैरे दाखवले, किती भारी दिसतो ते. आणि सगळा नजारा वगैरे पण बघून घ्या. हे मंदिर आहे नाही का, वाकडी धरण, दुधना धरणाजवळ मंदिर आहे, वाकडी रोडला. चलत तुम्हाला म्हणलं एकदा फेस वगैरे दाखवा. बघू शकता तुम्ही, इथं जस्टच पब्लिक वगैरे होती. तसंच आलो आपल्या गाडीजवळ. आता इथून डायरेक्ट जायचं होतं आपल्याला परतूरला, कारण त्याच्या आपण गाडी वगैरे घेतली होती. त्या गाडीची पासिंग वगैरे करण्यासाठी, म्हणजे विचारण्यासाठी जायचं होतं. तर तसंच आलो दुधना धरणाच्या पुलावरती. हे परतूर रोड आहे. परतूर रोडहून जाताना नाही का हे पूल वगैरे लागतं ह्या दुधना धरणाचं आहे. तसंच आलो आपण परतूरमध्ये. जवळपास आल्यानंतर तिथे आपल्याला पाहुणे वगैरे भेटले. म्हणलं चला तुम्हाला तिथला चौक वगैरे दाखवा. बघू शकता ते परतूरचा चौक वगैरे. इथं थोडं आपल्याला जायचं शोरूमला वगैरे. शोरूमला गेल्यानंतर व्हिडिओ वगैरे शूट वगैरे केला नाही, तर त्यामुळे निघलो तर तसं डायरेक्ट घराकडे. तर चला मग आता भेटू आपण नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये.